राजकारण करू नका, दोषींना सोडणार नाही. नीट मुद्द्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचे काँग्रेसला प्रत्युत्तर. नीट मुद्द्यावर बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, इंडियन नॅशनल काँग्रेस यांच्या कार्यकाळातही असे प्रकार अनेकदा घडले आहेत. या विषयावर राजकारण करू नये. राजीनामा मागणे हे विरोधकांचे काम आहे. मात्र मी धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानतो, कारण कमी कालावधीत हे संपूर्ण प्रकरण उघड करण्यात आले. केंद्र सरकारने हे प्रकरण शोधून काढले असून राज्य सरकारनेही त्याला सहकार्य केले आहे. ज्यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई झाली पाहिजे. पाहूया बावनकुळे काय म्हणतात. सावनेरमध्ये 2 दिवसाआधी अवैध वाळूचा उपसा करण्याला कारवाई झालेली आहे. अनेक ठिकाणी तक्रार येतात, भंडारा जिल्हा असेल किंवा नागपूर जिल्हा असेल. मी माननीय पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार आणि पोलीस आयुक्तांना सूचना दिली होती की नागपूर जिल्ह्यामध्ये नियमबाह्य अवैध वाहतूक ही नियमित करा, पण 20 ब्रास 30 ब्रास वाळू त्यावर होणारे ऍक्सिडेंट आणि अवैध वाळूची चोरी हे माझ्या लक्षात आली होती. आणि त्यामुळं आमच्या पोलिसांनी महसूल खात्याने पुढाकार घेतला आणि नागपूर जिल्ह्यात मोठी कारवाई झाली, भंडारा जिल्ह्यात मोठी कारवाई झाली. राज्यामध्ये जालन्यामध्ये आमच्या तिथल्या जिल्हाधिकारी सौ मित्तल यांनी खूप चांगली कारवाई केली. आणि त्यामुळे मला असं वाटतं राज्यामध्ये चुकीच्या पद्धतीने वाढू येणे हे काही चालणार नाही. कडक कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्रात दिले गेले आहेत. मोठ्या प्रमाणात या काळात वाढू येऊ द्या, वाढू पाहिजे. वाढू नसेल तर इन्फ्रास्ट्रक्चर बंद होईल, पण वाढू ही नियमात आली पाहिजे. जे काही त्यांच्याकडे रॉयल्टी आहे त्या रॉयल्टीमध्ये आली पाहिजे. पण 5 ब्रासची रॉयल्टी, 6 ब्रासची रॉयल्टी, काढतात 20 ब्रास, जे काही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध होता ते थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. 5 बार मुख्यमंत्री देवेंद्र राष्ट्रवादीकडे अस्थिरता आहे, त्याचा परिणाम काही होईल का सरकार? मला वाटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेसने माननीय आमच्या सुनीताताई पवार यांच्या नेतृत्वात आहे, तिथे कुठलंही त्या ठिकाणी असं हे नाही आहे, मतांतर नाही आहे. काहीतरी उगीच बातम्या येत आहे. रोहित पवारांनी कशाकरता भेट घेतली याबद्दल मला माहिती नाही. पटेल आणि तटकरे यांच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आधीची तटकरेच्या ठिकाणी सुनील शेळकेंना दिलं जाणार असेल? नाही, मला याबद्दल पक्की माहिती नाही आहे. कारण हा अधिकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि सोबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फेरबदल करायचे असतील तर सुनीलराव पवारजींना अधिकार आहे आणि शिवसेनेमध्ये काही बदल असतील तर एकनाथ शिंदेजींना अधिकार आहे. त्यामुळे यामध्ये मला फार त्याच्याबद्दलची माहिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चांगलं झालं ते त्याची लिंक शोधल्या गेली, त्यांना त्याच्या हवाली करण्यात आलं. अशा समाज विघातक कार्य करणाऱ्या आणि लहान जे विद्यार्थ्यांचे जीव घेणाऱ्या अशा लोकांना सोडलं गेलं नाही पाहिजे. याची कारवाई, कडक कारवाई मुख्यमंत्र्यांनी केली, केंद्राने केली. मी या लोकांनी जे कर्तव्य केलं आहे, चुकीचं कर्तव्य केलेलं आहे, जे नीट परीक्षेत पेपर फोडलेला आहे, यांचं खऱ्या अर्थाने त्यांचं पूर्ण कारवाई केली पाहिजे या भूमिकेची मी आहे. नाही, आता मला वाटतं याच्यामध्ये आम्ही चर्चा करून येणाऱ्या विधिमंडळाच्या कार्यकाळाची चर्चा करून जुलैच्या अधिवेशनात मंत्रालय आपलं कॅबिनेटच्या वेळी चर्चा करू. मैंने नेट के ऊपर कहा कि केंद्र सरकार ने, राज्य सरकार ने कड़ी कार्रवाई की है. जिन लोगों ने हमारे स्टूडेंट का जीवन बर्बाद करने का प्रयास किया, उनका जीवन बर्बाद होना चाहिए. ऐसे लोगों पर कड़ी कार्रवाई होनी चाहिए. यही भूमिका थी और वो कार्रवाई हो रही है. इस्तीफे की मांग की है. अरे भाई, कांग्रेस के कार्यकाल में कितने बार ये हुआ है, लेकिन राजनीति नहीं करनी है. कार्रवाई हुई है. जिन्होंने बदमाशी की उनकी आवाज बदमाशी पूरी निकालेंगे. राजीनामा मांगना अपोजिशन का काम है, लेकिन धर्मेंद्र प्रधान जी का मैं आभार व्यक्त करता हूँ. कम दिनों में उन्होंने खोज के निकाला. धर्मेंद्र प्रधान जी ने कम दिनों में खोज के निकाला. हमारी केंद्र सरकार ने खोज के निकाला, राज्य सरकार ने उसको पूरा सपोर्ट किया. निश्चित रूप से ऐसे लोगों को उनका जीवन बर्बाद होना चाहिए जिन्होंने इनका जीवन बर्बाद किया, हमारे स्टूडेंट का जीवन बर्बाद किया.